स्वामी समर्थ भक्तांना आधी संकेत देतात की परीक्षा घेतात. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा विषय प्रत्येक भक्ताच्या मनात कधी ना कधी नक्की येतोच. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना आधी संकेत देतात की आधी परीक्षा घेतात. जर तुम्हालाही आयुष्यात अचानक अडचणी येत असतील, मन अस्वस्थ होत असेल आणि तरीही स्वामीवरची श्रद्धा कमी झाली नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. अनेक भक्तांना असा अनुभव येतो की जेव्हा ते नामस्मरण सुरू करतात किंवा स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवतात, तेव्हा काही काळ आयुष्यामध्ये संकटे वाढल्यासारखी वाटतात. अशा वेळी अनेक जण विचारतात, मी भक्ती करत आहे तरी माझ्यासोबत असं का घडत आहे? याच ठिकाणी श्रद्धा आणि परीक्षा यांचा संबंध समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. काही भक्तांच्या अनुभवानुसार संकट येण्यापूर्वी मनात एक प्रेरणा, सावध राहण्याची भावना किंवा अनपेक्षितरित्या काही भक्तांच्या अनुभवानुसार संकट येण्यापूर्वी मनात एक अंतःप्रेरणा, सावध राहण्याची भावना किंवा अनपेक्षितरित्या योग्य मार्ग मिळाल्यासारखा अनुभव येतो. अनेक जण याला स्वामींचा संकेत मानतात. अशा अनुभवांचे स्वरूप प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळे असू शकते. दुसरीकडे आयुष्यातील परीक्षा ही प्रत्येकाच्या जीवनाचा भाग असते. अडचणी आल्या म्हणून त्या प्रत्येक वेळी स्वामींनीच दिलेल्या परीक्षा आहेत असे निश्चितपणे म्हणता येत नाही. पण श्रद्धावान भक्त अशा प्रसंगाकडे स्वतःला अधिक मजबूत बनवण्याची संधी म्हणून पाहतो. अशा वेळी काय करावं? घाबरू नका, नामस्मरण सोडू नका, वाईट विचारांना बळी पडू नका आणि चांगल्या कर्माचा मार्ग सोडू नका. कारण खरी भक्ती फक्त सुखात नाही तर कठीण काळातही टिकून राहण्यात असते. लक्षात ठेवा, श्रद्धा म्हणजे प्रत्येक प्रश्नांचं त्वरित उत्तर मिळणं नव्हे, तर उत्तर मिळेपर्यंत विश्वास टिकवून ठेवणे होय. जर तुमच्या आयुष्यातही एखादा असा प्रसंग आला असेल ज्यात तुम्हाला स्वामींची कृपा किंवा मार्गदर्शन जाणवलं असेल, तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव दुसऱ्या एखाद्या भक्ताला धीर देऊ शकतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.